श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तर मंडळी, तुमच्याही आयुष्यामध्ये अनेक अडथळे येत आहेत का? प्रत्येक कार्य कुठल्या ना कुठल्या कारणासाठी अडत आहे का? तुम्ही केलेले कुठलेच काम पूर्णत्वास जात नाही का? त्या कामामध्ये अजिबातच यश प्राप्त होत नाही का? आपण अपार कष्ट करतो पण आपल्या मार्गातले अडथळे दूर होत नाहीत. तुम्ही रात्रंदिवस कष्ट करता परंतु हातात येणारा पैसा अजिबात घरात टिकतच नाही. लक्ष्मी सारखी बाहेरच जात आहे. घरामध्ये सततचे टोकाचे वादविवाद, घरामध्ये खिशात हातात पैसेच टिकत नसणे आणि प्रचंड मनस्ताप आणि घरामध्ये आजारपण घर करून बसले आहे का? अशा असंख्य समस्या तुमच्या भोवती घिरट्या घालत असतील तर मंडळी, थोडं थांबा, विचार करा. आज या सर्व समस्यांवर आम्ही रामबाण उपाय घेऊन आलो आहोत. हा स्वामींचा शक्तिशाली मंत्र. हा मंत्र तुमच्या आयुष्यामध्ये प्रचंड चमत्कार करणार आहे. कारण आज हा मंत्र असाच तुमच्या समोर आला नाही. यामागे स्वामींची इच्छा आहे. कारण या ब्रह्मांड नायकाच्या इच्छेशिवाय या पृथ्वीवरचे पान सुद्धा हलत नाही. त्यामुळेच स्वामींची कृपा असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. आज तुमचे संपूर्ण दुःख नष्ट होणार आहे आणि म्हणून तर हा व्हिडिओ तुमच्या समोर आणायचे असे स्वामींनी योजलेच होते. हा मंत्र तुमचे जीवन सूर्याच्या प्रकाशासारखे उजळवून काढेल. हा मंत्र म्हणजे एक प्रचंड मोठी संधी आहे आणि स्वामींच्या कृपा आशीर्वादाच्या धारा आहेत ज्या आज तुमच्यावर बरसणार आहेत. स्वामींनी तुम्हाला 146 करोड लोकांमधून आशीर्वादासाठी निवडले आहे. ही काही छोटी गोष्ट नाही आणि म्हणूनच हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचला आहे. स्वामींचा हा मंत्र तुमच्या समोर येणे हा काही निव्वळ योगायोग नाही. तुमच्या भल्यासाठी, तुमच्या आयुष्यातील जन्माजन्मांतराचे जे काही पुण्य आहे ते फळाला येण्यासाठी नियतीनेच हा व्हिडिओ तुमच्या समोर आणला आहे. तुमच्या अनंत काळाचे पुण्य परिपक्व झाले आहे. तुमच्या प्रारब्धाचे भोग आता जळून गेले आहेत. ते स्वामींनी नष्ट केले आहेत आणि म्हणूनच या व्हिडिओवर तुमचे बोट थांबले आहे. आता संधी गमावू नका. मंडळी, आज जो स्वामी भक्त हा मंत्र शेवटपर्यंत ऐकेल त्याच्या जीवनात असा काही पैशाचा भंडारा होईल की त्याला जन्मभर पैसा कमी पडणार नाही. जर हा मंत्र तुम्ही तुमच्या मोबाईलवर तुमच्या घरामध्ये लावला तर घरातील कोपरा ना कोपरा शुद्ध होईल आणि नकारात्मक ऊर्जा ही बाहेर जाईल आणि घरामध्ये लक्ष्मीचा अखंड वास राहील. जो भक्त या मंत्राकडे दुर्लक्ष करेल तो अनंत काळामध्ये दुःखात आणि संकटात, पापात लोळेल. आणि जो भक्त हा संपूर्ण मंत्र स्वामींवर विश्वास ठेवून पूर्ण भक्तिभावाने मन एकाग्र करून ऐकेल त्याचे पिढ्यानपिढ्याचे दारिद्र्य कायमचे नष्ट होईल. या मंत्राने तुमचे विचारच नाही, तुमचं शरीरच नाही तर पूर्ण वातावरण शुद्ध होईल. तुमच्या घरात एकोपा राहील. ज्या क्षणी हा मंत्र तुम्ही संपूर्ण ऐकाल त्या क्षणी तुमच्या भाग्यातील संपूर्ण दुःख नष्ट होईल. आणि त्यामुळे मंडळी, यासाठी तुम्हाला खूप मोठे कष्ट करण्याची गरज नाही, व्रतवैकल्य करण्याची गरज नाही किंवा वेगळा वेळ काढण्याची गरज नाही किंवा महागड्या पूजा करण्याचीही गरज नाही. फक्त तुम्ही हा मंत्र मोबाईलवर लावून श्रवण करा आणि मग पहा चमत्कार. तुमच्या जीवनात अकल्पनीय घडू लागेल. चमत्कारांची एक मालिकाच सुरू होईल आणि तुमच्या घरात अशा काही शुभ गोष्टी घडतील ज्याच्यावर तुमचा विश्वासच बसणार नाही. स्वामी आज तुमच्याशी काहीतरी बोलू इच्छित आहेत आणि तुम्हाला काहीतरी संदेश देऊ इच्छित आहेत. आज स्वामी तुमच्या आयुष्यामध्ये काहीतरी मोठे महान करण्यासाठी तुमच्या आयुष्यात आले आहेत. त्यामुळे मंडळी, तुम्ही जर स्वामी चमत्कारासाठी तयार असाल तर होय स्वामी अशी स्वीकृती द्या. मंत्र मोबाईलवर लावायचा आहे. डोळे घट्ट मिटून घ्यायचे आहेत. डोळ्यांसमोर स्वामींची मूर्ती आणायची आहे आणि स्वामींना प्रार्थना करायची आहे. हे स्वामी महाराजा, माझे हे संकट दूर कर, माझी ही इच्छा पूर्ण कर, माझे कुटुंब सुखासमाधानाने राहू देत. मंडळी, स्वामी हे भक्तवत्सल आहेत. ते
भक्तांवर खूप प्रेम करतात. त्यांनी आपल्या भक्तांना बाळ मानलेले आहे आणि आई बाळाची इच्छा तर पूर्ण करणारच. त्यामुळे स्वामी तुम्हाला नक्कीच मदत करतील. मंडळी, एवढं सगळं करायला अर्धा मिनिट खूप झाला आणि एवढा वेळ तर तुमच्याकडे असेलच. बाकीचा सर्व व्हिडिओ तुम्ही मोबाईलवर सोडून द्या. तो त्याची पॉझिटिव्हिटी पसरवत राहील. तुम्ही दैनंदिनी कामं करता करता त्या मंत्राचे श्रवण करा आणि मनातल्या मनात जप देखील करा. फायदा नक्कीच होईल. ही डिजिटल सेवा आहे. आज या व्हिडिओच्या माध्यमातून स्वामींचे विचार तुमच्यापर्यंत पोहोचले आहेत. जर तुम्हाला मनापासून वाटत असेल की या विचारांनी तुमच्या मनाला उभारी दिली आहे, तुम्हाला जगण्याचे बळ दिले आहे, तर तुम्ही सुद्धा या ज्ञान यज्ञात आपली समिधा अर्पण करू शकता. पूर्वी लोक मंदिरात जाऊन दानपेटीमध्ये गुप्तदान करत असत, कारण गुप्तदानाचे फळ अनंत असते. आजच्या युगात व्हिडिओच्या खाली जे सुपर थँक्सचे बटन आहे ते एका डिजिटल दानपेटी सारखेच आहे. जर तुमची इच्छा असेल आणि तुमची परिस्थिती असेल तर यथाशक्ती, मग ती रक्कम कितीही छोटी असो वा मोठी, तुम्ही या सुपर थँक्सच्या माध्यमातून स्वामींच्या कार्यासाठी अर्पण करू शकता. हे पैसे कोणाच्या वैयक्तिक फायद्यासाठी नाही, तर हे विचार, ही सकारात्मक ऊर्जा अशाच लाखो दुःखी लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी वापरली जातील. लक्षात ठेवा, सक्ती नाही तर भक्ती महत्वाची आहे. ज्याला वाटतं की स्वामींनी मला मार्ग दाखवला म्हणून कृतज्ञता म्हणून मी हे फुल ना फुलाची पाकळी अर्पण करतो, त्यांनीच या बटनावर क्लिक करून आपले योगदान द्यावे. तुमची ही छोटीशी मदत कोणाचे तरी आयुष्य बदलणाऱ्या व्हिडिओच्या निर्मितीसाठी मोलाचे ठरेल. तसेच या व्हिडिओला लाईक करणे म्हणजे केवळ एक बटन दाबणे नव्हे, तर या सकारात्मक ऊर्जेला दुजोरा देणे आहे. जेव्हा तुम्ही लाईक करता तेव्हा तुमची विश्वाला सांगता की हो, माझा स्वामींवर विश्वास आहे. आणि शेअर करणे म्हणजे काय, तर पुण्य वाढणे. जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या एखाद्या मित्राला, नातेवाईकाला किंवा ओळखीच्या व्यक्तीला सध्या आधाराची गरज आहे, तर त्यांना हा व्हिडिओ नक्की पाठवा. कदाचित तुमचे एक शेअर करण्याचे कर्म त्यांना आत्महत्येसारख्या विचारांपासून परावृत्त करू शकेल किंवा त्यांना नैराश्यातून बाहेर काढेल. पुण्य फक्त अन्नदानानेच नाही तर विचारदानाने सुद्धा मिळते. म्हणून संकोच न करता हा व्हिडिओ तुमच्या जवळच्या लोकांपर्यंत पोहोचवावा. आणि हो, स्वामींच्या या दरबारात रोज हजेरी लावण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनचे बटन देखील प्रेस करा. जेव्हा स्वामींचा संदेश येईल तेव्हा सर्वात आधी तो तुमच्यापर्यंत पोहोचेल. ही घंटा म्हणजे मंदिराची घंटा आहे, जी वाजवल्याने मनाला जाग येते. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमचा संवाद. खाली कमेंट बॉक्समध्ये तुमचा अनुभव नक्की मांडा. तुमच्या मनात काय चाललं आहे, तुम्हाला स्वामींची प्रचिती कधी आली आहे, कशी आली आहे ते लिहा. जेव्हा तुम्ही श्री स्वामी समर्थ किंवा भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असं लिहून कमेंट करता, तेव्हा ते केवळ शब्द नसतात, तर ती लिखित जप असतो. तुमच्या त्या कमेंटकडे पाहून दुसऱ्या एखाद्या भक्ताला प्रेरणा मिळू शकते. तुमची एक कमेंट हजारो लोकांचा विश्वास वाढवू शकते. त्यामुळे लाजू नका, मोकळ्या मनाने व्यक्त व्हा. इथे कोणी कोणाला जज करत नाही. आपण सर्वजण त्या एकाच माऊलीचे लेकरे आहोत. तुमचा हा प्रतिसादच या कार्याला पुढे नेण्याची प्रेरणा देतो. तर पाहूया तो शक्तिशाली रहस्यमय मंत्र काय आहे. तो मंत्र असा आहे. ओम दिव्य मूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम दिव्य मूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम दिव्य मूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम दिव्य मूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम दिव्य मूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम दिव्य मूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम दिव्य मूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम दिव्य मूर्ती स्वरूपाय
श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम दिव्यमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम दिव्यमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम दिव्यमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम दिव्यमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम दिव्यमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम दिव्यमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम दिव्यमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम दिव्यमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम दिव्यमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम दिव्यमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम दिव्यमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम दिव्यमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम दिव्यमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम दिव्यमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम दिव्यमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम दिव्यमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम दिव्यमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम दिव्यमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम दिव्यमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम दिव्यमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम दिव्यमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम दिव्यमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम दिव्यमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम दिव्यमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम दिव्यमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम दिव्यमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम दिव्यमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम दिव्यमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम दिव्यमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम दिव्यमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम दिव्यमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम दिव्यमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम दिव्यमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम दिव्यमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम दिव्यमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम दिव्यमूर्ती स्वरूपाय
श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम दिव्यमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम दिव्यमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम दिव्यमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम दिव्यमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम दिव्यमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम दिव्यमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम दिव्यमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम दिव्यमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम दिव्यमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम दिव्यमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम दिव्यमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम दिव्यमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम दिव्यमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम दिव्यमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम दिव्यमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम दिव्यमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम दिव्यमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम दिव्यमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम दिव्यमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम दिव्यमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम दिव्यमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम दिव्यमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम दिव्यमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम दिव्यमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम दिव्यमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम दिव्यमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम दिव्यमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम दिव्यमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम दिव्यमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम दिव्यमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम दिव्यमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम दिव्यमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम दिव्यमूर्ती स्वरूपाय